की आता घराघरात सुना राहत्या आणि दुखतं म्हणत्या आत्या आणि 2-2 पोळ्या खात्या. की पूर्वी नव्हते फोन, नागपंचमीला आला सण तर आणून देऊन जायचं मन. पूर्वीच्या माता माऊल्या सासरवासनी राहायच्या. भाऊ येईन मुरळी तर खूपच वाट पाहायच्या. भाऊ यायचा मुरळी तेव्हा मन व्हायचं मोठं. त्या दिवशीचा आनंद मात्र मात नव्हता कुठं. भाऊ यायचा मुरळी तो पलंगावरती बसायचा. सासऱ्याला मानतावा सासूला पण पुसायचा. आता नाही पुसत. मग लेक माहेरी यायची. आई बापाला पाहायची. आई बापाला बोलायची. हंडा पाणी आई नाव घालायची. लेक कशी असावा, आई बापापाशी बसावा तवा तो माहेरचा विसावा. मग मैत्रिणी दिसायच्या त्या खुशाली पुसायच्या. साऱ्या जणी मिळायच्या, खुशाल झोके खेळायच्या. नागपंचमीचे गीत अशी होती तवाची ती जुनी रीत. मग दूध लया घ्यायच्या, वारुळाला जायच्या, सुंदर गाणे गायच्या, हातात हात धरायच्या, वारुळा भोवती फिरायच्या, हळद कुंकू वाहायच्या, पतीचं नाव घ्यायच्या, नागरायाला नमस्कार करायच्या, मग माघारी फिरायच्या. मग आई मनावर धरायची, छान अशी पुरणपोळी पण करायची. त्या पोळीवरचं ते तूप जेवण व्हायचं खूप. माहेरचं तसं सुख. मायाचं सुखच राहतं. मग आई लाडा कौतुकाने बोलायची. लेकीला आई लाडा कौतुकाने मग आई लाडा कौतुकाने बोलायची. लेकीला पोटभर जेवू घालायची. पूर्वी असं राहायचं. मग सासरचं